इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। राज्य सरकारने सुगंधित तंबाखू गुटख्यावर बंदी घातली असली तरी शहरात मात्र सुवासिक तंबाखू वापरून केलेला मावा सर्रासपणे खुलेआम विकला जात आहे। शहरातील अनेक भागातील पानटपऱ्यांवर मावा घासण्याचे दृश्य सर्रासपणे दिसत आहे। मात्र या माव्यामुळे युवकांच्या जबड्यांची हानी होत आहे। तरुणाईला व्यसनाधीन करून कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीकडे घेऊन जाणाऱ्या या प्रकाराकडे संबंधित सरकारी विभागांचे दुर्लक्ष होत आहे। हाताने घासून तयार केलेल्या माव्याला अधिक मागणी आहे। तयार झालेला मावा लहान म्हणजे 15 रुपयांच्या पुड्यांमधून विकला जातो। या पुड्यांची पार्सले घेऊन अवैध प्रवासी वाहतूक करणारे जिल्हाभर वितरणाचे काम करतात। त्यांनाही यातून मोठी कमाई होते। या व्यवसायातील प्रचंड उलाढालीमुळे अनेकांचे उखळ पांढरे होत आहे। सुवासिक तंबाखूवर बंदी असतानाही शहरात इतकी तंबाखू विना अडथळा येत आहे कारण यात संबंधित सहकारी खात्यातील अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत। गेल्या वर्षभरात अशा पानटपऱ्यांवर म्हणावी तशी कारवाई झाली नाही। शहरातील पानटपरीवर जीवघेणा ओला मावा, सुका मावा, कोरडा मावा विक्री जोमदार सुरू आहे। त्यामुळे युवकांचे, विद्यार्थ्यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत। सोलापुरात सर्रासपणे मावा विक्री होत असल्याने कमी वयातच कॅन्सर, जबड्याचे विकार, स्किनचे विकार होताना दिसत आहेत। पानटपरीधारक मान्यता असल्यासारखे गोवा, मावा, गुटखा खुलेआम विक्री करत आहेत। ओल्या माव्यामध्ये रेड ओला तंबाखू, STD नावाची तंबाखू, फरशीचा चुना, माव्याला कलर येण्यासाठी केमिकल युक्त पिवळा कलर, घाण पाणी वापरत असल्याचे निदर्शनास येत आहे। तसेच कोरडा मावा आणि सुका मावा तयार करतानाही अनेक डुप्लिकेट तंबाखू वापरतात। अशा जीव घेणाऱ्या मावा विक्रीमुळे युवकांचे जबडे बारीक होत आहेत। मागील 2-3 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात मावा विक्री होत असल्याचे दिसून येत आहे। याबाबत शासन तात्काळ कठोर निर्णय न घेतल्यास तरुण पिढी वाया जाण्याची भीती निर्माण होत आहे।